आजकाल चायनीज फूडची क्रेज खूप वाढली आहे, पण ते चायनीज फूड तेवढ्याच टेस्टी प्रमाणात जर आपल्याला घरी बनवता आलं तर खूप छान होईल. म्हणून आज आपण बनवणार आहोत झटपट रेस्टॉरंट स्टाईल एग फ्राईड राईस. अगदी कमी वेळात खूप भरपूर साऱ्या भाज्या वापरून आपण हा राईस बनवायचा आहे. जेवढा हा टेस्टी लागेल तेवढाच हा हेल्दी पण असेल. लहान मुलांना पण खूप आवडीने खातील लहान मुलं पण. तर आपण चला ही रेसिपी स्टार्ट करूया. साहित्य आपल्याला लागणार आहे 2 अंडी, 2 शिमला मिर्च कापून, 1 गाजर कट करून, कांद्याची पात मुठभर, 1 इंच आलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा काळी मिरी पावडर, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून, 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा सोया सॉस आणि 1 कप बॉइल्ड राईस. फ्राईड राईस बनवायला मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकून लसूण भाजून घ्यायचं आहे. लालसर बनवायचं नाही आहे, थोडासा भाजायचा आहे. त्यामध्ये आलं टाकलेलं आहे, तेही थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या थोड्याशा टाकून आपण त्याही हलवून घेऊया. जास्त लालसर बनवायचं नाही आहे. आता यामध्ये सगळ्या भाज्या टाकूया आपण. गाजर आणि ते व्यवस्थित हलवून घेऊया. ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, थोडासा क्रिस्पीपणा ह्याच्यात राहायला पाहिजे. ते एका साईडला घेऊया आपण आणि तिथेच एका साईडला आपण 2 अंडी फोडून टाकूया. त्यावरून थोडंसं मीठ टाकूया आणि त्याची भुर्जी बनवून घेऊया. ती भाज्यांमध्ये मिक्स करायचं नाही आहे, सेपरेट अशी त्याची भुर्जी बनवून घ्यायची आहे. बघा व्यवस्थित भुर्जी बनत आलेली आहे. व्यवस्थित हलवून अशी भुर्जी झाली तयार की मग मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या आणि भुर्जी. आपली भुर्जी तयार आहे. आता आपण दोन्ही मिक्स करून घेऊया. भाज्या याही आपल्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. आता त्यामध्ये आपण भात टाकूया. इथे मी सगळा भात टाकलेला आहे. आता तो हलवून घेऊया. आता त्यामध्ये आपण टाकूया सोया सॉस 1 चमचा, त्यानंतर 1 चमचा व्हिनेगर, थोडीशी काळी मिरी पावडर तीही 1 चमचा टाकूया. मीठ टाकूया. लक्षात ठेवा मीठ अगोदरही टाकले, सोया सॉसमध्येही मीठ टाकले, त्या प्रमाणातच वरून मीठ टाका. आता व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. थोडंसं टॉस करून घ्यायचं आहे, जास्त उलटणं वापरायचं नाही आहे. झटपट आपला फ्राईड राईस तयार झाला आहे. वरून आपण कांद्याची पात टाकूया आणि एकदा मिक्स करून घेऊया. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्याबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. जी रेसिपी कोणती असावी असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, भेटूया नवीन रेसिपीबरोबर. थँक्यू.